एक मोठी बातमी समोर येते। परळीमध्ये ईव्हीएमची तोडफोड केल्याची घटना घडली आहे। परळी मतदारसंघातील घाटनांदूर इथं मतदान केंद्रातील ईव्हीएमची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली आहे। तिथलं सामान सुद्धा अस्तव्यस्त झालेलं आहे। टेबल असो, खुर्च्या असो, फॅन असो, सगळ्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। अज्ञात व्यक्तींनी ही तोडफोड केल्याचं सांगण्यात येत आहे आणि याच घटनेनंतर आता मंत्री धनंजय मुंडे सुद्धा आक्रमक झालेत। या प्रकरणाविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचं मुंडे म्हणाले। तसंच दहशत नेमकी कुणाची आहे हे वरिष्ठांना आता कळलं पाहिजे असं सुद्धा मुंडे म्हणाले। दादागिरीची आणि दहशतीची भाषा उमेदवार तुतारीचे बोलत होते। आज त्यांचे चिरंजीव